ये जो घास मेरा बिछोना होगा, म्हणजे ज्या घासावर हा माणूस झोपला और पत्ते मेरा खाना होगा, म्हणजे एवढं ऐश्वर्य असताना तुमच्या आमच्यासाठी आपण आठवण ठेवली पाहिजे. हल्दी घाटीचा इतिहास आपण वाचला पाहिजे. आदरणीय पैलवान, आम्ही सगळेजण हल्दी घाटीकडे जाऊन आलो, परंतु शासनाने सुद्धा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. एकदा सैन्याकरता आपल्याला घोषणा द्यायची आहे. कोणीतरी एक जण घोषणा देईल, त्याच्यामध्ये आपण सैन्याच्या गौरवाच्या घोषणा देणार आहोत. शेवटी भारतीय सैनिकांचा भारतीय सैनिकांचा भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे हम सब एक है, हम सब एक है की भारत माता की पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, भारत माता की हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय, हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय. भारतीय जवानांचा विजय असो, भारतीय जवानांचा विजय असो, भारतीय जवानांचा विजय असो. मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद पाकिस्तान, मुर्दाबाद. महाराणा हिंदू सूर्य महाराणा प्रताप की जय. क्रांतीसूर्य महाराणा प्रताप महाराजांची 485 पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त आज येवला शहरातील ज्येष्ठ नेते, प्रमुख कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्ग या सर्वांना मिळून या ठिकाणी महाराणा प्रतापांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. मी या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने सुद्धा महाराणा प्रतापांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो व आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून या महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं, त्याचप्रमाणे ह्या शेजारील जागेचं अतिशय दिमागदार असं सुशोभीकरण आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो. हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झालेला आहे. अशा महाराणा प्रतापाने अकबराशी अनेक लढाई केलेल्या आहे, पण अकबराशी कधी त्यांनी समझोता केलेला नाही. त्यांनी घास खाऊन आपल्या देशासाठी नागरिकांसाठी घास खाल्लेला आहे. तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे न डगमगता त्यांनी अकबराशी लढाई केलेला आहे. अशा महाराणा प्रताप सिंह यांची आज जयंती मोठ्या उत्साहाने येवला येथे साजरी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने पहलगाम येथे जो हल्ला केला त्याचाही निषेध या ठिकाणी सर्व हिंदुत्ववादी नागरिकांनी केलेला असून भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केलेला आहे त्याला समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाही दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आज महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आणि भारताला पाठिंबा अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. जय हिंद.